इथं वाचून दाखवण्यासाठी वेळ नाही आपल्याजवळ, पण ते 2 लेख असे आहेत की 2 टिफिन मध्ये 3 मुली जेवण करतात आणि अर्ध पोटी राहून इथं शिकतात. अरे गणपतीच्या तिकडे सगळ्या पंक्ता उठवताना, पोरीच्या लग्नात हजार माणसाचं अन्न फेकताना जी लोक आनंद व्यक्त करतात, इथं जर तुमची लेकरं, माझ्या दोन्ही मुली पुण्यात आहेत. त्या दिवशी ते एक घटना झाली बलात्काराची. मला एक सांगा ना की शेतकरी हा असा एक घटक आहे. रविकांतनी बोलावल्यानंतर याच्यासाठी मी नकार दिला नाही. ठीक आहे, रविकांत आहे, त्याच्या खांद्यावर मला जायचं आहे, पण आज रविकांतचा चेहरा हा या आंदोलनाला एक चेहरा म्हणून साध्य होईल. कारण रविकांतचं जर काही चुकलं तर रविकांतचा कान माझ्या हाताच्या अंतरावर असला पाहिजे. हे चुकलं असं नाही करायला पाहिजे, कारण तारुण्य आहे ना. आणि रविकांतचा आवाज आमच्या कानावर आला पाहिजे एवढ्या अंतरावर आम्ही त्याच्याजवळ असलो. आजची मीटिंग ही साधी मीटिंग नाही असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की तुम्ही इथं बसलेली माणसं स्वतः काही समजून घेणार आहात. या देशाच्या शेतीवर एक नजर लागलेली आहे. या देशाची शेती जर वाचली नाही, मोगल इथं आले शेतीसाठी, इंग्रज इथं आले शेतीसाठी, मग या शेतीमध्ये जी कमाल आहे ती कमाल अशी आहे की ही शेतीच तुमच्याजवळ काढायची आहे. म्हणून याच्यामध्ये मी तुम्हाला एक विनंती करतो. मी रविकांतला एक शब्द दिलेला आहे की अजूनही टणटण आहे, कबड्डीवाला आहे, 72 वर्षाचं वय असलं तरी टणटण आहे. पण आता हे आयुष्य द्यायचं कुठं? हे आयुष्य द्यायचं कुठं? शिवाजी महाराजांची आपण गोष्ट ऐकतो की एका त्यांच्या सहकार्याने सांगितलं की महाराज तुम्ही जायचं, तुमच्या नावानं मी मरतो. एखाद्यानं जर ठरवलं की या पोराणाचं सगळं वादळ उभं केलं की यालाच उडवायचं, तिकडून बंदुकीची गोळी चालायच्या आत आपला छाती रविकांतच्या छातीच्या आडी गेली. मी व्यक्तिगत रविकांतची मी कधीच कोणाची स्तुती करत नाही. शरद जोशींचा फोटो घरात न लावणारा मी एकमात्र कार्यकर्ता बरं का महाराष्ट्रात. मी व्यक्तिपूजा कधीच केली नाही. गजानन नाव असून 3 डिसेंबर 1965 पासून कधी शेगावला गेलो नाही. माझं काही भांडण नाही गजानन महाराज, पण मी श्रद्धाळू माणूस नाही, मी विश्वासू माणूस आहे. आपल्या ज्या मागण्या आहेत ही पुढची ही झरवरीच्या, कारण हे म्हणलं ना पोरगा झरवरीला की तुम्ही एवढे मोठे धिंगाणे केले, आज मी एवढा मोठा शिकलाय. आणि शेवटची गोष्ट सांगितली की बराक ओबामाचं एक पुस्तक प्रकाशित झालं. वकीलबाई इथं वाचून घ्या, म्हणजे ते पुस्तक ऑन माय लँड नावाचं पुस्तक झालं. तुम्ही किती मोठे आहेत जगात. त्या अमेरिकेच्या राष्ट्रपतीने सांगितलं की आम्ही भारताशी जगातला कुठलाही देश हा 2 क्षेत्रात स्पर्धा नाही करू शकणार. एक क्षेत्र शेतीचं आहे. जगातलं सगळ्यात जास्त संशोधन हे कॅलिफोर्नियामध्ये झालेलं आहे. इथं माझ्यापेक्षा शिकले सवरले माणसं, पण एकही कॅलिफोर्नियाचं संशोधन बाजारात गेलं नाही, कारण त्या संशोधनाला शेतीच्या पिकवण्याची ताकद